नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत जाहिरात लेखन. तर जाहिरात लेखन करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत. जाहिरात तयार करताना जाहिरातीतले जे शीर्षक आहे, मजकूर, भाषा, तपशील, कंपनीची जी मुद्रा आहे म्हणजे लोगो, तर इत्यादी जे आकर्षक ते कसे असावेत? आकर्षक असावेत. जाहिरात करताना कमीत कमी शब्दात अधिक व उपयुक्त आशय मांडणे आवश्यक असते. सोपे शब्द, आकर्षक शब्दयोजना असावी. शक्य झाल्यास काव्यमय शब्दांचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो. कंपनीचा पत्ता, वस्तू व त्याचे महत्त्व, उपयोगिता या बाबी लिहिणे आवश्यक आहे. जाहिरातीत विषयानुरूप छोट्या-मोठ्या आकृत्या व चित्रे दिल्यास उपयुक्त ठरतात. जाहिरात तयार करताना सुविचार, सुवचन, संतवचन, सुभाषित यावरून मथळे तयार करावेत म्हणजे शीर्षक द्यावे. प्रचलित परिस्थितीनुसार ग्राहकांच्या ज्या आवडी-निवडी आहेत, सवयी आहे, फॅशन आहे, यांचा विचार करून जाहिरातीत सतत बदल करणे शक्य नसते. म्हणून जाहिरात तयार करतानाच ती काळाला अनुरूप असेल याची दक्षता घ्यावी. लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे हा जाहिरातीचा हेतू असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात जाहिरातीला अत्यंत महत्त्व आहे. जाहिरात म्हणजे एखाद्या उत्पादकाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे होय. जाहिरात ही एक सृजनशील कला आहे. ती आत्मसात करणे हे एक त्याचं स्किल आहे, कौशल्य आहे. लोकांच्या मनात एखाद्या उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे, जाहिरातीचा हा मुख्य उद्देश असतो. जाहिरातीचे योग्यरित्या जनमानसावर पकड घेतली, की त्या उत्पादनाची विक्री वाढते. हेच उत्तम जाहिरातीचे काय आहे? गमक आहे. आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल यांच्यातील जी क्रांती आहे, या क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक व्यापक झाली आहे. तर आपण जाहिरात म्हणजे काय ते पहिले पाहूया. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण अनेक वस्तू पाहत असतो, बघत असतो की नाही? त्या वस्तू आपण निर्माण करत नाही. आपण त्या निर्माण करत नाही. म्हणून आपल्या गरजेच्या वस्तू संबंधात आपल्याला काही माहिती हवी असते. तर आपल्याला हवी असलेली वस्तू कोण निर्माण करते? ती वस्तू आपल्या गरजा किती प्रमाणात भागवते? ती वस्तू कुठून मिळते? त्या वस्तूची किंमत काय? वरील जी माहिती पुरवणारा जो मजकूर आहे, त्याला आपण जाहिरात म्हणतो. तर आपल्याला हव्या असलेल्या ज्या वस्तूची माहिती आपल्याला जाहिरातीमार्फत मिळते. म्हणजेच जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. तर जाहिरात लेखनासाठी विचारल्या जाणाऱ्या ज्या मूल्यमापन कृती आहेत, ते आपण पहिले पाहू. यांचे चित्र जे आहेत, यांचे पिक्चर्स आहेत, ते मी प्रत्येक पेजवर दिलेले आहेत. पहिले आपण याचं बघू. पहिलं आहे बघा, शब्दांवरनं जाहिरात लेखन. दुसरं जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडविणे. विषय देऊन जाहिरात लेखन करणे. आणि चौथं आहे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षण पद्धतीने पुनर्लेखन करणे. तर खालील शब्दांचा आपण काय करणार? योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. इथे दिलेला यांनी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, आयोजक भाषाप्रेमी मंडळ, माफक फी, स्थळ हर्षल सभागृह सोलापूर, प्रवेश मर्यादित. ही मार्च 2020 मध्ये बोर्डाला हा प्रश्न विचारला होता. त्याच्यातूनच मी एक जाहिरात घेतलेली आहे. तर हे शब्दांचा वापर करू नये. हे शब्द आहेत. यांचा वापर तुम्हाला याच्यात करायचा आहे. बघा मी तुम्हाला तयार करून दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे ठळक अक्षरामध्ये सुंदर हस्ताक्षर काढायचंय म्हणजे इथे कार्यशाळा असं नाव लिहायचंय. निळ्या पेनाचाच वापर करायचा. ही जी बॉर्डर दिसती साईडला याला सुद्धा तुम्ही निळ्या पेनाचंच पूर्ण करायचंय. हे चित्र जे काढायचे तुम्हाला किंवा असं डेकोरेट करायचंय हे तुम्ही तुमच्या निळ्या पेनानेच करायचंय. काळा पेन किंवा पेन्सिलचा वापर जाहिरात लेखनमध्ये करायचा नाही. तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही. पर्याय एकच, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेत प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा. तुम्ही या जाहिराती अशा बघत असतात, हो की नाही? अशा भरपूर काही जाहिराती तुमच्या हाताखालून जातात. त्यांना तुम्ही पॅम्पलेट असे म्हणतात. तर ते पॅम्पलेट जे असतं ते मराठीतून
त्याला जाहिरात लेखन असे म्हणतात. हे किती आकर्षक बनवलंय. याला कलर पेन्सिल वापरायची नाही ना काहीच नाही. तुम्हाला फक्त तुमच्या ब्लू पेनाचा, निळ्या पेनाचा सगळीकडे काय करायचंय? वापर करायचा. सुंदर अक्षरामध्ये लिहायचंय. हा आपला पहिला झाला शब्दांचा उपयोग करून जाहिरात लेखन. नीट पहा. फोन नंबर लिहायचा विसरायचा नाही. स्वतःचा फोन नंबर लिहू नये किंवा ईमेल आपलं स्वतःचं लिहू नये. त्यात अधिक माहितीसाठी तर स्वतःचं काहीही टाकू नये. याच्यामध्ये कोणतीही प्रकारचं स्वतःची माहिती देऊ नये. पुढे पहा. जाहिरात वाचून त्यात दिलेले काय आहे? जाहिरात लेखन करा. म्हणजे तुम्हाला काय करायची जाहिरात आहे, ही तुम्हाला 8वीला जाहिरात लेखन आहे. तर ही जाहिरात वाचायची आणि त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं लिहायची. सोपं आहे की नाही? म्हणजे हे तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा जाहिरात वाचायची. काय दिलंय याच्यात? नाटिकेचा प्रकार काय आहे? विनोदी. सुशांत शर्मा नाटकाची विविध भूमिका करणारे कोण आहेत? तर ते लेखक आहेत. नाटकाची वैशिष्ट्य काय आहे? की धमाल नाटक आहे, विनोदी आहे, त्यात आणखी लकी ड्रॉ आहे आणि उन्हाळी सुट्टीमध्ये खास आकर्षण आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये योजना केलेली आहे. जाहिरातीतील यमक जुळणारे शब्द कोणते? यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स. यथा राजा तथा प्रजा हे रायमिंग वर्ड्स. त्यानंतर नाव लिहा सांगितले. कुणाचं? आयोजक संस्थेचं. तर आयोजक संस्थेचं नाव बालरंगभूमी. बालरंगभूमी. कुठे बालरंगभूमी? हे बघ. ठीक आहे. पुढे पहा. आईस्क्रीमची जाहिरात. आता आईस्क्रीमची जाहिरात म्हणजे तुम्हाला एक आकर्षक काय करावं लागेल? एक जाहिरात तयार करावं लागेल. मी कलरफुल दिली, पण ही तुम्हाला कलरफुल बनवायची नाही. सरळ निळ्या पेनाचा वापर अत्यावश्यक. इथे काय दिले? अनुभवा उन्हाळ्यातील गारवा. तुम्ही इथे काही लिहू शकतात. आमच्या इथे उपलब्ध आईस्क्रीमचे प्रकार. मलाई आईस्क्रीम, चिकू, आंबा, अननस, चॉकलेट, अमेरिकन ड्राय फ्रुट्स. त्यानंतर 200ची आईस्क्रीम खरेदीवर मिळवा 2 आईस्क्रीम कोण मोफत. त्वरा करा. आजच दुकानाला भेट द्या. पत्ता स्वतःचा लिहायचा नाही. भरपूर असतात आईस्क्रीम पार्लर. त्याच्यात कोणाचाही पत्ता लिहायचा. पुणे लिहा, मुंबई लिहा, दादर लिहा, काही लिहा. ठीक आहे? पुढे पहा. आता ही शेवटचं जी जाहिरात आहे ती पहा. तुमची आई भाजी पोळी छान बनवते. अनेकांनी तिला भाजी पोळी केंद्र चालवण्याचा सल्ला पण दिला. तिने सुद्धा आता भाजी पोळी केंद्र चालवण्याचा निर्धार केलाय म्हणजे निश्चय केलाय. तिच्या या भाजी पोळी केंद्राची जाहिरात तयार करा. हे बघा जाहिरात लेखन. आकर्षक आहे की नाही? आठवण पोळी भाजी केंद्र हे नाव दिले त्यांनी. तुमचं पोट सतत बिघडतं, तुम्हाला चांगलं जेवण मिळत मिळत नसणार. दिवसभर अशक्तपणा व थकवा जाणवतो, तुम्हाला चांगलं जेवण मिळत नसणार. दिवसभर उत्साह वाटत नाही, तुम्हाला चांगलं जेवण मिळत नसणार. इथे न बाणाचा लिहायचा आहे. इथे न नळाचा झालेला आहे. हा न बाणाचा लिहा. त्यानंतर चांगल्या जेवणासाठी इथे पण न बाणाचा. चांगल्या जेवणासाठी आठवण पोळी भाजी केंद्राला अवश्य भेट द्या. स्वच्छतेचे काटेकोर पालन, उत्तम दर्जाचे धान्याचा वापर, रास्त भाव, एकदम झकास. तुमच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेणारे आठवण पोळी भाजी केंद्र. इथे तुम्ही काही लिहू शकता. तुमचे स्वतःचे नाव पण लिहू शकता. काही लिहू शकता. फक्त ऍड्रेस स्वतःचा लिहायचा नाही. ईमेल आयडी टाकायचा नाही. तुमचा संपर्क लिहिताना हे असंच लिहायचं. एक्स 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 आणि शेवटचे 2 नंबर लिहायचे. पण स्वतःचे लिहायचे नाही. इथे स्वतःची कोणतीच माहिती द्यायची नाही. आणि एवढं लक्षात ठेवा, की तुम्ही जाहिरात लेखन केल्यानंतर ही बॉर्डर अत्यावश्यक आहे. आणि बॉर्डर ही पेनानेच केली पाहिजे. याच्यातल्या आकृत्या, याच्यातली चित्र हे सगळे पेनाने लिहिले पाहिजे. तुम्हाला आजचं जाहिरात लेखन व्यवस्थित समजलं असेल आणि लक्षात पण राहिलं असेल. हो की नाही? धन्यवाद.